ऊन वारा पाऊस याची कोणतीही तमा न बाळता विठू माऊलीच्या ओढीने निघालेल्या वारकऱ्यांचे पाऊल आता पंढरपूरकडे वेगाने पडत आहेत। त्र्यंबकेश्वर येथून निघालेली संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यांची पालखी आता अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे। विशेष म्हणजे या पालखी सोहळ्यात तब्बल 65,000हून अधिक वारकरी सहभागी झाले असून या पालखीचे श्रीरामपूर शहरात अत्यंत जंगी स्वागत करण्यात आले। पालखीच्या आगमनाने संपूर्ण श्रीरामपूर शहराला जणू पंढरपूरचे स्वरूप आले होते। श्रीरामपूर तालुक्यात आणि शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले। वारकऱ्यांसाठी खाद्यपदार्थ, आरोग्य सेवा यासह विविध सुविधा पुरवत श्रीरामपूरकरांनी दिंडीचे मनोभावे आणि उत्साहात स्वागत केले। ओ दादा ऐका ना दादा पुढे या, दादा पुढे या। पुढून जा चाबी आहे इकडे। मागं सरका, मागं पाच अरे एक मिनिट थोडं सांगा। ओ दादा समोर बघा, अध्यक्ष पुढे या सर। हा समोर बघा। साहेब पाय बघा। दिंडी प्रमुख मनोज कुमार राठी यांनी या पालखी सोहळ्यासंदर्भात माहिती देताना सांगितले की श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे या पालखी सोहळ्याचा 10वा मुक्काम असून भानुदास महाराज बेलापूरकर यांच्या मूळ गावी हा पालखीचा मुक्काम करत पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पालखीची सोहळ्याचे प्रमुख मनोज कुमार राठी यांनी दिली आहे। आज 10वा मुक्काम आहे निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याचा बेलापूर गावी। ज्या बेलापूरच्या असणाऱ्या श्रद्धेय भानुदास महाराज बेलापूरकरांनी हा सोहळा त्र्यंबकेश्वरी येऊन सुरू केला, त्या मूळ पुरुषाच्या गावी त्यांच्या प्रासादिक असणाऱ्या भगवंताच्या ज्या मूर्ती आहेत, देवाचं जे स्वरूप आहे, त्यांच्या दर्शनाला निवृत्तीनाथ जातात, त्या ठिकाणी थांबतात आणि तिथून पुढे बेलापूरकर फड जो आहे तो आपली पंढरीची वारी सुरू करतो आणि पुन्हा परत येतो। त्यामुळं संस्थांचा 45 दिवसाचा हा प्रवास आहे। 15 ऑगस्टला देव पुन्हा त्र्यंबकेश्वरी येतील आणि बेलापूरकरांची वारी ही आता उद्यापासून सुरू होईल।
असा एकूण संस्थांचा प्रवास आहे. अत्यंत आनंदानं प्रवास चाललेला आहे. 60 दिंड्या आत्ता निवृत्तीनाथांच्या सोबत आहेत. जवळजवळ 35,000चा समाज दिंड्यांमधून आहे आणि बाहेरून चालणारा समाज आत्ता 30,000च्या आसपास आहे. साधारणतः 65,000ची संख्या आम्हाला साधारणतः आत्ता जाणवतात. शासनातर्फे व्यवस्था करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. संस्थांचे सर्व विश्वस्त प्रयत्न करतायत, जातायत. प्रत्येक ठिकाणी गावकऱ्यांचं पूर्ण सहकार्य आहे. आपली घरं उघडून लोकांना राहण्याकरता देत आहेत. कारण गेली 9 दिवस झालीत, आज 10वा दिवस आहे. पाऊस अखंडपणानं निवृत्तीनाथांबरोबर चालू आहे. निवृत्तीनाथांना कुठेही त्यांनी ऊन लागू दिलं नाही, एवढी मेघराजाची कृपा आहे. आणि त्यामुळं जातो त्या प्रदेशात वास्तविक आज श्रीरामपूरसारख्या ठिकाणी पालखी गेल्यानंतर 4-5 दिवसांनी पाऊस पडत असतो. आत्ता मात्र पाऊस घेऊनच देव आलेत आणि सगळे आनंदी आहेत, कारण आता पेरण्या लागतील. त्यामुळे आमचा अंदाज आहे की नगरला समाधी सोहळा झाला की द्वादशीच्या समाधी सोहळ्यानंतर पुढच्या वाटचालीत कमीत कमी 1.25 लाख लोक हे सोहळ्याबरोबर निश्चित असतील. आणि पुढे जाऊन पंढरपूरच्या वारीला यंदा रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती राहील असं एकंदर चित्र दिसत आहे. कारण पेरण्या झालेल्या असतील, पाऊस महाराष्ट्रात सर्वदूर आहे, शेतकरी सुखावलेला आहे. शेतकऱ्यावरचं मोठं विघ्न दूर जावं, पुन्हा त्याला शासनावर अवलंबून राहण्याची वेळ देवानं कधी आणू नये, कर्जमाफीच्या घोषणा शासनाला कराव्या लागू नयेत, एवढी कृपा, एवढी अनुकूलता यावेळेस मात्र जाणवते की निश्चित शेतकरी हा पूर्णपणानं कर्जमुक्त झालेला असेल आणि चिंतामुक्त झाल्यामुळं कुठंतरी परमार्थाला त्यानं लागावं अशी अपेक्षा मात्र आम्हा वारकऱ्यांकडनं निश्चित असेल. कारण एकदा पैसा आला की माणूस वेगवेगळ्या मार्गाला जातो, तो जाऊ नये. पांडुरंगानं निवृत्तीनाथांनी कृपा करावी, सन्मार्गाला सर्वांना न्यावं. या राष्ट्राविषयी, या असणाऱ्या परंपरांविषयी, देव, देश आणि धर्म याविषयी प्रत्येकाच्या अंतःकरणात दृढ श्रद्धा असावी. संतांनी तोच विचार सगळीकडे दिला. समरसता हे संतांनी, वारकरी संप्रदायांनी शिकवलेलं सूत्र आहे. त्यामुळं आज या दिंड्यांमध्ये संतांच्या सोहळ्यांबरोबर कुणाला कोणाची जात माहीत नाही, वर्ण माहीत नाही, आश्रम माहीत नाही. सर्व आश्रमातले, सर्व वर्णातले, आबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्वजण पांडुरंगाच्या करता दर्शनाला आणि संतांच्या बरोबर जातात. हे या सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे. याच्या पलीकडे वेगळं काय सांगावं. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे हा आनंद सगळ्या अनुभवतात. ही आनंद वारी आहे. ही पर्यावरणाच्या दृष्टीनं प्रदूषणमुक्त वारी आहे, प्लास्टिक मुक्त वारी आहे, कचरामुक्त वारी आहे, निर्मल वारी आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे विषय या ठिकाणी आहे. आज श्रीरामपूरला सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात सर्वांनी स्वागत केलं आहे. इथं कुठल्या पक्षाचा विषय येत नाही, समाजाचा विषय येत नाही. सर्व उत्स्फूर्तपणानं स्वागत करतात. आज नेहमीपेक्षा अजून चांगल्या पद्धतीनं स्वागत झालंय. अजूनही श्रीरामपूरकर मंडळी उत्कटतेनं स्वागत करतील. कारण ज्ञानोबारायांचे गुरु, विश्वगुरु असणारे निवृत्तीनाथ महाराज, ज्यांनी या वारकरी संप्रदायाचा पाया सुसंबद्ध रीतीनं रचावा याकरता ज्ञानोबारायांना प्रेरित केलं. आणि भगवद्गीतेचं, भागवताचं तत्वज्ञान सोप्या भाषेत मराठीतनं आणण्याकरता प्रवृत्त करून या श्रीरामपूरच्या जवळ प्रवरेच्या काठी नेवासा क्षेत्रात ज्ञानेश्वरीचं उपदेश, ज्ञानेश्वरीचं चिंतन करायला लावलं. ती ही भूमी आहे, संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही. त्यामुळे महाराष्ट्राच्या या संतभूमीत, श्रीरामपूरच्या या संपन्न असणाऱ्या नगरीत श्रीरामरायाच्या सान्निध्यात आत्ता देव विसावलेले आहेत. थोड्याच वेळात देव इथून पुढे निघतील आणि बेलापूरकर महाराजांच्या मठामध्ये जे वारकरी संप्रदायाचे 7 प्रमुख फड आहेत त्यातला हा बेलापूरकर फड आहे. त्यांच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी विसावतात. रामकृष्ण. संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पालखीचे श्रीरामपूर शहरात आगमन होताच श्रीरामपूर येथील नाभिक समाजाच्या वतीने वारकऱ्यांची सेवा घडावी याकरिता नॉर्दर्न ब्रँच येथे शेकडो वारकऱ्यांची मोफत दाढी आणि कटिंग करण्यात आली. दरवर्षी नाभिक समाजाच्या वतीने अशीच सेवा घडावी अशी इच्छा नगरसेवक गोपाल लिंगायत यांनी यावेळी व्यक्त केली. निवृत्ती महाराजांची जी पालखी येतील तर आमच्या सकल नाभिक समाजाकडून दरवर्षीच्या परंपरेनुसार मोफत दाढी कटिंगची सेवा आमच्या समाजातर्फे देण्यात येते आणि त्यातच आमच्या समाजाला फार आनंद मिळतो.
टाळ मृदुगाचा नाद आणि विठू माऊलीचा जयघोष करत श्रीरामपुरात दाखल झालेल्या संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पालखीचे मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत होत असताना समाजातील विविध घटकांप्रमाणेच श्रीरामपुरातील तृतीयपंथीय समाजाच्या वतीनेही वारकऱ्यांची अनोखी सेवा पाहायला मिळाली. वारकऱ्यांना मोठ्या उत्साहाने खाद्यपदार्थांचे वाटप केले. वारकऱ्यांची दरवर्षी अशीच सेवा आमच्या हातून घडावी अशी प्रार्थना त्यांनी पांडुरंगाच्या चरणी केली. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. आज भगवंताच्या भेटीसाठी हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे निघालाय. मनाला खूप आनंद होतोय. आध्यात्मिक कार्य करतोय. गेल्या 5 वर्षापासून श्रीरामपूरमधील तृतीयपंथी या समुदायाकडनं ही सेवा दिल्या जाते वारकऱ्यांच्या सेवेसाठी. या वैष्णवांची सेवा हाच खरा परमार्थ आहे. या आध्यात्मिक कार्य करायला खूप आनंद वाटतोय. मनाला संतुष्टी मिळते. संत तुकाराम महाराज खूप सुंदर म्हणतात, भाग्यवंत म्हणू त्या जो शरण गेले पंढरी राया. या वैष्णवांच्या मेळ्याला आमचा साष्टांग नमस्कार आणि या तृतीयपंथी समुदायाकडनं ही सेवा दरवर्षी अशीच घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पालखीच्या आगमनाने संपूर्ण श्रीरामपूर विठ्ठलमय झाला असून श्रीरामपूर शहराला जणू पंढरपूरचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.